नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची संपूर्ण माहिती आज आपण पाहू. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. विमा कंपन्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले आहे. या तातडीच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात अधिक नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांकडून सविस्तर पंचनामे आणि नुकसानचे मूल्यांकन केले जात असून त्यानुसार अधिक मदत दिली जाऊ शकते. शेतकऱ्यांनी आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना. विमा कंपन्यांकडून मिळणारी ही मदत बँक खात्यामध्ये थेट जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती अचूक असल्याची खात्री करावी. कोणत्याही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ दुरुस्त करून घ्याव्यात. याशिवाय भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळवण्यासाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विमा कंपन्यांकडून मिळणारी ही मदत निश्चितच दिलासादायक आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या प्रमाणात का होईना भार कमी होणार आहे. विशेष म्हणजे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या आर्थिक मदतीमुळे पुढील हंगामाच्या तयारीसाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे. कंपनीने सुद्धा शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये विदर्भातील 4 जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 165 कोटी 83 लाख रुपये विशेष अनुदान मंजूर केले आहे. विशेष म्हणजे या निधीचे वितरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून करण्यात येणार आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे झालेल्या नुकसान. जुलै आणि ऑगस्ट 2024 मध्ये विदर्भात सतत ढगाळ वातावरण होते. या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या 4 जिल्ह्यांमधील संत्रा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेष या काळात संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळबाग नुकसान झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. प्रशासनाची तत्पर कार्यवाही. या परिस्थितीची गंभीर दखल घेत नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे विशेष निधीची मागणी केली आहे. या मागणीवर विचार करण्यासाठी 15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर राज्य सरकारने 21 जानेवारी 2025 रोजी 165.83 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर पहा, जिल्हानिहाय निधी वाटप मंजूर झालेला आहे. एकूण 165.83 कोटी रुपयांपैकी सर्वाधिक निधी अमरावती जिल्ह्याला मिळालेला आहे. जिल्हानिहाय निधी वाटप पुढील प्रमाणे करण्यात आलं आहे. तर पहा, अमरावती जिल्ह्यासाठी 134 कोटी 61 लाख रुपये देण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात 10 कोटी 90 लाख रुपये देण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात 10 कोटी 84 लाख रुपये देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 9 कोटी 45 लाख रुपये देण्यात आले आहेत.